नमस्कार मित्रांनो. आजची घटना तुम्हाला जळगावमधील एका शांत ग्रामीण भागात घेऊन जाणार आहे. ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की एकाकीपणा माणसाला कोणत्या टोकापर्यंत घेऊन जाऊ शकतो. ही कहाणी एकाकीपणा, वासना आणि विश्वासघाताने भरलेली आहे. ही केवळ एका खुनाची घटना नसून उतारवयातील एकाकी मनाची शोकांतिका आहे. म्हणूनच तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा, कारण यातून मिळणारा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे. जळगावच्या रावेर परिसराच्या आसपास एका छोट्याशा गावात श्रीकांत नावाचा एक माणूस राहत होता. वय वर्ष 55. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या गावात त्याचे आयुष्य वरकरणी शांत होते, पण आतून तो पूर्णपणे रिकामा झाला होता. पत्नीच्या निधनानंतरची 4 वर्ष त्याने अक्षरशः एकाकीपणात काढली होती. श्रीकांतचे मन आतून सतत कुरतडले जायचे. घरातली प्रत्येक वस्तू त्याला पत्नीची आठवण करून द्यायची. रात्री अंथरुणावर पडल्यावर त्याला वाटायचे, या उतारवयात आता आपले आयुष्य किती दिवस चालेल आणि हे दिवस एकट्याने कसे काढायचे. या वयात त्याला एका सोबतीची नितांत गरज वाटू लागली होती, ज्यामुळे त्याला आयुष्याचा अर्थ पुन्हा सापडेल. ही गरज त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याला सतत एक अनामिक हूर लागलेली असायची. याच भावनिक अस्थिरतेच्या काळात त्यांचीची ओळख शालिनी नावाच्या एका महिलेशी झाली. ती मुक्ताईनगर परिसरात राहत होती आणि तिचं वय 45 होतं. शालिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होती, पण तिच्याही आयुष्यात भावनिक पोकळी होती. एका भेटीत श्रीकांतच्या डोळ्यातील एकाकीपण तिला तिच्याच आयुष्याचा आरसा वाटला. त्यांच्यातील संवाद वाढू लागला. सुरुवातीला कामाच्या निमित्ताने बोलणं व्हायचं, पण हळूहळू ते एकमेकांचे भावनिक आधार बनले. श्रीकांतला शालिनीच्या बोलण्यात एक खास आपुलकी आणि आपलेपण जाणवलं. पत्नी गेल्यावर तो पूर्णपणे तुटला होता, पण शालिनीच्या शब्दांनी त्याला पुन्हा उभारी दिली. श्रीकांतच्या मनातले हरिनामाचे विचार आता शालिनीच्या विचारांनी बदलले होते. त्याला वाटू लागलं, देव आपल्याला या वयातही एक आधार देतातही. शालिनीनंही श्रीकांतला आपल्या मनाजवळ घेतलं होतं. त्याला आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनवण्याचा विचार ती करू लागली होती. त्याला सातत्यानं संपर्क साधून तिनेही जवळीक वाढवली, कारण तिला खात्री होती की श्रीकांतसोबत तिचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि समाधानी असेल. अशा प्रकारे दोघांच्याही भावनिक गरजांनी त्यांना एका नवीन नात्याकडे ओढून नेलं. भावनिक जवळीक वाढल्यावर शालिनीनं श्रीकांतला भेटायला त्याच्या गावी येणं सुरू केलं. शालिनी अत्यंत विचारपूर्वक आपल्या येण्याची वेळ ठरवत असे. ती नेहमी सायंकाळ ढळल्यावर यायची, जेणेकरून तिला मुक्कामी थांबल्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. ही तिची एक प्रकारची योजनाच होती. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण गाव शांत होऊन जायचं, तेव्हा श्रीकांतच्या घरात फक्त त्यांच्या दोघांची उपस्थिती असायची. दिवसात ते गप्पा मारायचे, एकमेकांचे विचार जाणून घ्यायचे, पण रात्रीच्या शांततेत त्यांच्या मनातल्या भावनांनी जोर धरायला सुरुवात केली. दोघांच्याही मनात वासना आणि भीतीचा एक विचित्र संघर्ष सुरू होता. दोघांनाही एकमेकांची ओढ होती, पण समाजाची भीती आणि वयाचे बंधन यामुळे ते स्पष्टपणे काही बोलत नव्हते. गावात लवकरच त्यांच्याबद्दल कुजबूज सुरू झाली आणि गावाच्या आजूबाजूच्या शेतवस्तीत चर्चा होऊ लागली की श्रीकांतनं या वयात दुसरी बाई आणली आहे. या उतारवयात असली लफरी शोभा देत नाहीत. श्रीकांतला ही चर्चा ऐकून लाज वाटायची, पण शालिनीची ओढ त्याला या चर्चांकडे दुर्लक्ष करायला लावत होती. एके रात्री जेवणानंतर नेहमीप्रमाणे दोघेही आपापल्या जागी झोपले होते. मध्यरात्रीच्या वेळी श्रीकांतला मुळीच झोप लागत नव्हती. त्याच्या शरीरात आता भावनांचा जोर खूपच वाढलेला होता आणि त्याचे आता त्याच्या विचारांवर नियंत्रण राहिले नव्हते. म्हणून तो हळूच शालिनीच्या बाजूला सरकला आणि नकळतपणे त्याने तिचा हात धरला. शालिनी जागीच होती. तिने अनेक दिवसांपासून विसरलेला तो प्रेमळ स्पर्श होता. त्या स्पर्शाने तिच्या मनातल्या सर्व इच्छा जागृत केल्या आणि तिच्याही भावना जोर धरू लागल्या आणि नियंत्रण सुटले. पण ती शांतपणे निश्चित पडून राहिली. तिच्या मनात जे हवे होते त्याची आता सुरुवात झाली होती.
काही क्षणातच त्या दोघांनी एकमेकाला ओढायला सुरुवात केली आणि कार्यक्रम सुरू केला. मित्रांनो, दोघे पण या गोष्टीत अनुभवी होते. त्यामुळे कसलीही लाज न ठेवता दोघांनी एकमेकांचा चांगलाच घाम काढला. श्रीकांत हा इतक्या दिवसापासून मोका झालेला नव्हता, त्यामुळे चांगलेच रन काढत होता. 1 ते 1.5 तास चाललेल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करूनच तो आऊट झाला आणि बाजूला सरकला. दोघांनी कित्येक दिवसांची तहान भागवली. फक्त आधार देणारा श्रीकांत आता तिच्यावर हक्क गाजवत होता. शालिनीनेही त्याला पूर्ण प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांतने तिला ताकीद दिली की रात्री जे घडलं ते कोणाजवळ बोलू नकोस. पण शालिनीच्या मनात आता पूर्ण आत्मविश्वास आला होता. तिने श्रीकांतच्या आयुष्यात आपली जागा कायमची पक्की करण्याचा निर्णय घेतला. हे संबंध आता त्यांच्यात नेहमी व्हायला लागले. त्यामुळे शारीरिक संबंध सुरू झाल्यावर शालिनीने श्रीकांतवर पत्नीचा हक्क सांगायला सुरुवात केली. तिने 2 ते 3 महिन्यानंतर लग्नाचा तगादा लावला. ती श्रीकांतला म्हणाली, आता आपण लग्न करूया, नाहीतर गावभर लोक आपल्या नात्याला नाव ठेवतील आणि आपली बदनामी होईल. आधीच लोक आपल्याबद्दल वाटेल ते बोलत आहेत. मला तुमची साथ आता कायमस्वरूपी हवी आहे. शालिनीच्या या मागणीमुळे श्रीकांत पूर्णपणे गोंधळून गेला. 55व्या वर्षी लग्न करून लोकांच्या टीकेला सामोरे जाण्याची तयारी नव्हती. श्रीकांतने तिला सांगितलं, शालिनी, या वयात मला लग्न करणं शक्य नाही. लोक काय म्हणतील? माझ्या प्रतिष्ठेचा काय होईल? हे ऐकून मग मात्र शालिनीने आक्रमक पवित्रा घेतला. ती त्याला म्हणाली, रात्री माझ्यासोबत झोपायला तुम्हाला वयाच भान नसतं. मग दिवसा माझ्याशी लग्न करायला का लाज वाटते? रात्री तुम्हाला तरुणपणाची आठवण येते, जोर चढतो, आणि दिवसा तुम्ही म्हातारे होता का? या प्रश्नांनी श्रीकांतला पूर्णपणे हैराण केले. त्याला खात्री पटली की शालिनी आता त्याला सोडणार नाही आणि ती लग्न नाही केलं तर आपली बदनामी करेल. श्रीकांतच्या मनात आता प्रेम नाही तर केवळ भीती आणि राग उरला होता. शालिनीला दूर केल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही असा क्रूर विचार त्याच्या मनात घुरू लागला. आणि श्रीकांतने अत्यंत थंड डोक्याने शालिनीला कायमचा संपवण्याचा कट रचला. नोव्हेंबर महिन्याचा काळ होता. कापूस काढणीचा हंगाम सुरू होता. श्रीकांतने शालिनीला भेटण्यासाठी त्याच्या गावाच्या जवळ असलेल्या शिवारातील एका शेतात बोलावले. तिथे कापसाची झाडे उंच वाढलेली होती, ज्यामुळे आतमध्ये काय चालले आहे हे बाहेरून दिसणे शक्य नव्हते. श्रीकांतने तिला अतिशय प्रेमाने फोन केला, ज्यामुळे शालिनीला वाटले की तो लग्नासाठी तयार झाला आहे आणि तिला आनंदाने भेटायला बोलावले आहे. शालिनी मोठी स्वप्ने घेऊन तिथे पोहोचली. श्रीकांत शांतपणे तिची वाट पाहत होता. शालिनीला पाहून श्रीकांतने तिच्याशी गोड बोलणे सुरू केले आणि तिला मिठी मारली. तिच्या मनात भविष्यातील संसाराची स्वप्ने होती. या आनंदाच्या क्षणात त्याने शालिनीला अधिक जवळीक साधण्यासाठी आपली साडी काढण्यास सांगितले. शालिनीने कोणताही विचार न करता आनंदाने आपली साडी बाजूला ठेवली. त्यांच्यात संबंध सुरू झाले. शालिनी तिच्या स्वप्नांमध्ये गुंग असताना श्रीकांतच्या मनात मात्र क्रूरतेचा खेळ सुरू झाला होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता शालिनीने बाजूला ठेवलेली तीच साडी हातात घेतली आणि तिला खाली पाडून त्याच साडीने तिचा गळा आवळला. शालिनीला काही समजायच्या आत तिचा श्वास कोंडला गेला. तिची स्वप्ने तिच्याच गळ्याभोवतीच्या फासामध्ये अडकली आणि तिचा श्वास कायमचा बंद पडला. श्रीकांतच्या मनातली भीती आणि राग आता पूर्णपणे शांत झाला होता. काही मिनिटातच शालिनीचा जीव गेला होता. श्रीकांतने शालिनी मयत झाल्याचे पाहिले आणि यावरच न थांबता रागाने त्याने तिच्या गुप्तांगात आजूबाजूला असलेला कापूस भरला. प्रेमाच्या नावाखाली फक्त एकमेकांना भोगणाऱ्या या दोघांच्या नात्याचा हा भयानक शेवट होता. त्याने शालिनीचा मृतदेह कापसाच्या झाडांमध्ये लपवला आणि तिथून पळणी काढला. 4 दिवसानंतर शेतात काम करणाऱ्या महिलांना दुर्गंधी आल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी तपास केल्यावर त्यांना शालिनीचा मृतदेह तिथे आढळला. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह कुजलेला असल्याने ओळख पटवणे अवघड होते.
पण कपड्यांवरून आणि शारीरिक ठेवणीवरून तिची ओळख पटली आणि गावकऱ्यांनी ती शालिनी असल्याचे पोलिसांना सांगितले. गावकऱ्यांकडून श्रीकांत आणि शालिनीच्या संबंधांची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कठोर चौकशीनंतर श्रीकांतने आपला गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितले की शालिनी माझ्यावर लग्नाचा आणि बदनामीचा दबाव टाकत होती. माझ्या प्रतिष्ठेसाठी आणि त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी मी तिचा खून केला. अशा प्रकारे उतारवयातील एकाकीपणामुळे वासनेत सुरू झालेले हे नाते एका भयानक खुनात संपले. ही घटना आपल्याला शिकवते की आयुष्यात घेतलेले प्रत्येक निर्णय, विशेषतः नात्यांसंबंधीचे निर्णय, अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. श्रीकांतने योग्य वेळी संवाद साधला असता किंवा शालिनीने प्रेमासोबत समजूतदारपणा दाखवला असता तर ही घटना टळू शकली असती. तर मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचे विचार कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.